दुसरीकडे गॅसचा तुटवडा अजूनही कायम असल्याचं दिसतंय। पाहुयात महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे। धुळ्यातील 3 गावांकडून देशहितासाठी 6 महिने एलपीजीचा त्याग, तर पद्मश्री चैत्राम पवारांची ही संकल्पना। साखरी या तालुक्यातल्या बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या गावांचा हा ऐतिहासिक निर्णय। गोरेगाव क्षितिज गॅस एजन्सी बाहेर गॅस ग्राहकांचं आंदोलन। लोकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार। एजन्सी बंद करून एजन्सीचा मालक 2 दिवसांपासून गायब। रत्नागिरीमध्ये सिलेंडर वितरणाचे निकष पुन्हा एकदा बदलले। उज्ज्वला गॅस योजनेतील ग्राहकांना आता 45 दिवसांनंतर बुकिंग करता येणार, तर 2 गॅस कनेक्शन्स असणाऱ्या ग्राहकांसाठी 2 सिलेंडरचं अंतर हे साधारणतः 35 दिवसांचं। 1 सिलेंडर असणाऱ्यांना 25 दिवसांनंतर बुकिंग। अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर गॅसचा काळा बाजार। कामरागाव या शिवारात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश। 57 टनचे 3 HP गॅस टँकर यासह 20 भारत गॅस सिलेंडरसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त। गॅस टंचाईमुळे डोंबिवलीच्या नामांकित हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये चुली पेटल्या। धुरामुळे डोंबिवलीतील अनेक हॉटेल कामगार आजारी पडलेत। हॉटेल कामगारांचा काम सोडून गावी जाण्याचा निर्णय। मालकांसमोर आता संकट। आखाती युद्धाची धग। यवतमाळ जिल्ह्याच्या चुलींपर्यंत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गावकऱ्यांचा एजन्सीच्या गोडाऊनसमोर मुक्काम। चाळीसगावातील कांदा बाजारावर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली। वाढलेल्या आवकमुळे आता या ठिकाणी निर्यात बंदीमुळे दर कोसळले। आखाती देशातील युद्धाचा प्लास्टिक उद्योगालाही मोठा फटका। प्लास्टिक निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये 25 ते 30% वाढ। शेततळ्यांसाठी लागणारा कागदही महागला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एलपीजी भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या रांगा। गॅस महाग मिळत असल्यामुळे रिक्षा भाड्यात मात्र या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नीलम गोऱ्हेंवरून सुद्धा मुख्यमंत्र्यांचा सभागृहात टोला। अलीकडेच उलट झालंय। त्यांचे अधिकार आम्ही वापरतोय आणि आमचे अधिकार ते वरचे सभापती वापरतायत। फडणवीसांचा नीलम गोऱ्हेंना चिमटा। तर या मिश्किल वक्तव्यानंतर सभागृहात एकच हसू। अलीकडे उलटच झालाय। त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतात। मुंबई महापालिकेकडे इच्छामरणासाठी 40 जणांचे अर्ज सादर। तर दिल्लीतील हरीश राणाच्या इच्छामरणानंतर आता मुंबईतून सुद्धा अर्ज। मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणाचे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी। मात्र कोणतीही सुस्पष्टता नसल्यानं अर्जांचे पुढे आता काय होणार असा पेच निर्माण। कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करा। राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरेंची लोकसभेमध्ये मागणी। रेल्वे मंत्र्यांनी आश्वस्त केलं, मात्र राज्य सकारात्मक भूमिका घेत नाही। केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून याचा निर्णय घ्यावा, तटकरेंची माहिती। केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा। कोकण रेल्वेचं विलीनीकरण तातडीने भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी करावं। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात आता 5,000 रुपयांची, तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ। अमेरिका इराण युद्ध थांबवण्याचे संकेत असल्यानं सोनं चांदीच्या दरात वाढ झाल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं। अक्कलकोट नगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री बंद राहणार। नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांचा निर्णय। तर गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी भक्तांकडून होत असलेली ही मागणी अखेर पूर्ण। धाराशिवच्या उमरगामध्ये कर्नाटक पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। तर सराफा दुकानदारांना चोरीचं सोनं खरेदी केल्याच्या प्रकरणावरून हा राडा। सराफा व्यावसायिकाकडून सोनं हस्तगत करण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांची महादेव ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई। ईडीकडून मुख्य आरोपी सौरभ चंद्रकांत याच्याशी संबंधित 1700 कोटींची मालमत्ता जप्त। दुबईतील बुर्ज खलिफा या परिसरात स्थित असलेल्या आलिशान विला आणि निवासी जागांचाही यामध्ये समावेश। फेसबुक आणि इंस्टाग्राम मुलांसाठी धोकादायक। अमेरिकन न्यायालयानं मेटावर या संदर्भात 3100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। मुलांच्या संरक्षणासाठी लाखो डॉलर्स खर्च करत असल्याचा मेटाकडून दावा। न्यू मेक्सिकोमधील एका ज्युरीनं हे दावे फेटाळून लावले।